अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत आहे. तर मित्रांनो, फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत ज्या विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 337,41,43,53,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्राचा दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म 11 यांनी हा निधी वितरित करावा. संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 अन्वये सूचने केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची ही माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी. तथापि मध्ये दिलेल्या चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुस्ती होणार नाही यांची तहसील व जिल्हाधिकार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोर पालन करण्यात यावे. या प्रयोजनांनी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांद्वारे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांचा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांनाच राहील. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी आहारात करण्यात येणाऱ्या कार्यालयीन स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचे कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रित्या शासनाचा सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील. वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक 2 दिनांक 27/3/2023 च्या शासन निर्णयाने विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टर मर्यादित शेतकरी नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक 6 उपोष्ट 2244 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य 2 पूर चक्रीवादळासाठी सुद्धा आहे. तर मित्रांनो, अतिवृष्टी चक्रीवादळ जसं पाणी नैसर्गिक आपत्ती अशा याच्यातून झालेले असेल त्यांना हे अनुदान मिळणार आहे. तरी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व महाराष्ट्र योजना या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.